आजपासून TV9 भारतवर्ष हे नवं हिंदी न्यूज चॅनल सुरू झालेलं आहे आणि या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय संमेलनात पंतप्रधान मोदींनी उपस्थिती दर्शवली। TV9 भारतवर्ष या नव्या चॅनलला पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा देखील दिल्या। तसंच नव्या रूपानं TV9 भारतवर्ष सुरुवात करेल अशी आशा पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली। यावेळी विरोधकांच्या काळात अनेक घोटाळे झाल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं आणि या घोटाळेबाजांच्या मुसक्या आवळण्यासाठी SIT बनवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही पंतप्रधान मोदी म्हणाले। भारताला उंच शिखरावर घेऊन जाण्यासाठी NDA सक्षम असल्याचं पंतप्रधान मोदींचं मत आहे। पहिलं जे अशक्य होतं ते आता शक्य झालेलं आहे। दहशतवादाविरोधात आपण लढू शकतो हा विश्वास देशवासियांमध्ये निर्माण झाल्याचंही पंतप्रधान मोदी म्हणाले। 9,000 कोटी घेऊन पळालेल्याकडून 14,000 कोटी घेतले। TV9 भारतवर्ष राष्ट्रीय संमेलनात पंतप्रधान मोदींनी विजय मल्ल्याच्या ट्विटला उत्तर दिलं। तर UPAच्या काळात 8 कोटी बोगस लोक गरिबांचा हिस्सा खात होते असा आरोप पंतप्रधान मोदींनी केलाय। TV9 भारतवर्ष राष्ट्रीय संमेलनात केंद्रीय गृह राज्यमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील उपस्थिती दर्शवली। यावेळी चौकीदार प्युअर है जीतना श्योर है असं म्हणत राजनाथ सिंह यांच्याकडून पंतप्रधान मोदींची पाठराखण करण्यात आली। 2/3 बहुमतासाठी NDAचा प्रयत्न असून भाजपला लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास राजनाथ सिंह यांनी TV9 भारतवर्ष राष्ट्रीय संमेलनात व्यक्त केलाय। निवडणुकीचं तिकीट कधी मलाही नाकारलं जाईल अशी प्रतिक्रिया अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींना तिकीट नाकारल्यावरून राजनाथ सिंह यांनी दिली आहे। जवानांच्या शौर्य आणि पराक्रमावर प्रश्न उपस्थित करणं चुकीचंच आहे। एअर स्ट्राईकमुळे देशातील काही लोक चिंतेत असल्याचंही राजनाथ सिंह म्हणाले। नीरव मोदीला भारतात आणणारच असं ठाम वक्तव्य राजनाथ सिंह यांनी कार्यक्रमात केलंय। तर विजय मल्ल्या आणि नीरव मोदींना चौकांना चौकीदार आल्यामुळे हे फरार झाल्याचं राजनाथ सिंह म्हणाले। मी कधी हिंदू मुस्लिम नाही केलं। भारताला जर सशक्त करायचं असेल तर हिंदू मुस्लिम शीख ईसाई सर्वांना सोबत राहायला हवं असं राजनाथ सिंह यांचं म्हणणं आहे। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे 2 मतदारसंघातून निवडणुका लढवणार आहेत। काँग्रेसने आज अधिकृत याची घोषणा केली। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीसोबतच दक्षिण भारतातील केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत। वायनाड मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व आहे। आज राहुल गांधी आंध्र प्रदेश आणि कर्नाटकला भेट देणार आहेत। 3 शहरात अनेक बैठकींना राहुल गांधी संबोधित करणार असून यासाठी सीएम चंद्रबाबू नायडू यांनी अनेक पक्षांना आमंत्रित केले। त्याचबरोबर ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल देखील स्टेजवर असण्याची शक्यता आहे। काही दिवसांपूर्वी मी वाराणसीतून निवडणूक लढवू का असा सवाल प्रियंका गांधींनी विचारला होता। मात्र आता या प्रश्नाने जोर धरलाय। या संदर्भात आता जोरदार चर्चा होऊ लागली की प्रियंका गांधी वाराणसीतून निवडणूक लढवणार का। लोकसभा निवडणुकीच्या जनजागृतीसाठी भारतीय रेल्वेने एक पाऊल उचललेलं आहे। काही निवडक एक्सप्रेसवर आता निवडणुकीसंदर्भातील मेसेजचे पोस्टर लावण्यात आले। माय वोट मॅटर्स नावाचा मजकूर यात लिहिण्यात आलेला आहे। विजयवाडाहून या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे। पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले। याबाबत जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी संशय व्यक्त केलाय। 40 जवान शहीद झाले त्याबाबत मला शंका वाटते असं धक्कादायक वक्तव्य फारुख अब्दुल्ला यांनी केलंय। भारतीय हवाई दलाचं MiG-27 UPG हे लढाऊ विमान कोसळले। राजस्थानच्या जोधपूरमध्ये ही घटना घडल्याची माहिती मिळते। निवडणुकांच्या रिंगणात सख्खे भाऊ पक्के वैरी होत आहेत, पण सातारा मतदारसंघ त्याला मात्र अपवाद आहे। काल शिवेंद्र राजेंच्या वाढदिवसाला खासदार उदयनराजेंनी वेगळ्या स्टाईलमध्ये अशा शुभेच्छा दिल्या। उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना पप्पी घेऊन शुभेच्छा दिल्या। सतत एकमेकांवर टीका आरोप प्रत्यारोप करत असणारे हे बंधू वेगळ्या मनोमिलनानंतर सर्वांच्याच आता भुवया मात्र उंचावल्यात। निवडणुका जवळ येऊ लागल्याने मतांसाठी उमेदवार काहीही करू शकतात। शिरूर लोकसभा मतदारसंघातील अमोल कोल्हेंनी व्यक्तिगत गाठी भेटींवर आता भर दिला। हडपसरच्या ग्लायडिंग सेंटरवर कोल्हे यांनी मॉर्निंग वॉक करत नागरिकांशी संवाद साधला। यावेळी नागरिकांनी कोल्हे यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं। अनेकांनी शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार देखील केलाय।
यावेळी अमोल कोल्हेंनी क्रिकेटचाही आनंद घेतला। राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवारांनी कोल्हेंना बॉलिंग टाकली। रोहित पवार आणि अमोल कोल्हेंनी क्रिकेटचा आनंद लुटला। अकलूजच्या शिवरत्नवर भाजपचा मेळावा झालेला आहे आणि यावेळी विजयसिंह मोहिते पाटील हे देखील उपस्थित होते। भाजप उमेदवार आणि विजयसिंह मोहिते पाटील व्यासपीठावर मग सांगा ते कसे भाजपात आले नाहीत अशी मिश्किल टिप्पणी चंद्रकांत पाटील यांनी केली। माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचार सभेवेळी ते बोलत होते। राजन विचार यांच्या प्रचारासाठी भाजप सेना रिपाईच्या मेळावा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या मेळाव्यात भाजप सेना आणि युतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। राजन विचारे या निवडणुकीत 2014 पेक्षा जास्त मतांनी जिंकणार असा दावा जो आहे तो पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय। त्यांच्या डोळ्यात माझा सेल्फी खुपतो, परंतु अति झाले तर महिला पदर खोचून झाशीचा अवतार धारण करते, तेव्हा कोणी माझ्या नादी लागू नका असा इशारा बारामती लोकसभा मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी दिलाय। माझ्या प्रीतमला तुमच्या ओटीत घ्या असं भावनिक आवाहन राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड येथील प्रचार सभेत केलं। प्रीतम मुंडे निवडून आणण्यासाठी पंकजा मुंडे जीवाचं रान करताना दिसतायत। आमचे बंधूच पवारांची लाचारी आणि चमचेगिरी करत आहेत। अरे किती दिवस पवारांची चमचेगिरी करणार असा प्रश्न विचारत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला। डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत पंकजा मुंडे यांनी ही टीका केली। शरद पवार हे 4 खासदारांच्या जीवावर दिल्लीत सौदेबाजी करतात, पण याच 4 जागा निवडणुकीत पडल्यावर पवारांना दिल्लीत राहायला घर शोधावं लागेल अशी टीका महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली। सोलापुरात प्रकाश आंबेडकर यांना कम्युनिस्ट पक्षाने आपला पाठिंबा जाहीर केलाय। पाठिंब्यासोबतच प्रचारासाठी सक्रिय होण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलाय। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। नागपुरात वीज बिल न भरल्यानं एसएनडीएलनं आता आमदार निवासाची वीजच कापलेली आहे। आमदार निवास आणि देशपांडे सभागृहाची 10 लाखांची थकबाकी असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे वीज खंडित करण्यात आली आहे। ऑनलाईन सेवांमधील गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी मुंबई पालिकेने आता कडक पाऊल उचलायला सुरुवात केली। ऑनलाईन परवाने तसंच परवानग्या मागताना जर अर्जदारांनी चुकीची माहिती दिली तर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पालिका आयुक्त अजय मेहता यांनी दिलेत। परभणी शहरातील जायकवाडी परिसरात काल मध्यरात्री शिवसेना नगरसेवकाचा खून करण्यात आला। नगरसेवक अमरदीप रोडे यांचा खून झाला असून हत्येचं कारण नेमकं काय आहे ते अस्पष्ट असून आता पुढील तपास पोलीस करतायत। परळीतील बीडीडी चाळीत 6:45च्या सुमारास घराची भिंत कोसळून 3 जण जखमी झालेले आहेत। तेजस राठोड, पत्नी आणि 3 वर्षाची एक चिमुकली जखमी झाली। जखमींना नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेलं आहे। एका इमारतीचं बांधकाम सुरू असताना ही घटना घडली। संबंधित बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आता इथले स्थानिक करतायत। अंगावर पेट्रोल टाकून महिलेला जाळण्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडलाय। या घटनेत जाळण्याचा प्रयत्न करणारा पुरुष किरकोळ जखमी झाला तर महिला मात्र गंभीर जखमी झाली। पंचवटीच्या टकलेनगरमध्ये ही घटना घडली असून कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। कांजूरमार्गमध्ये इंदिरानगरच्या 16व्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू झालेला आहे। सकाळी 6:30च्या दरम्यान ही घटना घडली। विश्वभारती गृहनिर्माण संस्थेतील ही घटना असून आत्महत्या असल्याचा अंदाज जो आहे तो पोलीस वर्तवतात। गोवंडीत चोरांनी एकच धुमाकूळ घातलाय। 3 घरात चोरी करून चोरांनी नागरिकांना मारहाण केली। लाखो रुपयांचा ऐवज चोरांनी चोरी केलाय। नागरिकांनी एका चोराला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं असून देवनार पोलीस आता फरार चोरांच्या शोधात आहेत। मावळमध्ये वनविभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पाण्याच्या शोधात असलेला सांबर याचा मृत्यू झालाय। मावळमधील ढाकबहिरीवरील ढाक किल्ल्यावर पाण्याच्या टाकीजवळ आलेलं सांबर टाकीत पडलं आणि बाहेर न पडता आल्यानं त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। हे सांबर पाण्याच्या टाकीत पडलं असल्याची तक्रार वनविभागाला देण्यात आली होती, मात्र दुर्लक्ष केल्यानं त्याचा मृत्यू झालाय। बिहारच्या बलियामध्ये सुरत छपरा एक्सप्रेसचा अपघात झाला। एक्सप्रेसचे 14 डबे रुळावरून खाली घसरले। या अपघातात 6 प्रवासी जखमी झालेत। गौतम स्थानकाजवळ हा अपघात झालेला आहे। भोपाळमध्ये अरविंद कुमार शुक्ला यांनी मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ घेतली। मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडलाय।
Xiaomiने आतापर्यंत आपले 3 स्मार्टफोन लॉन्च केलेले आहेत. Xiaomi आता आपल्या अद्ययावत नोटबुक लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. Xiaomi 26 मार्चला नवीन आणि अपग्रेडेड MI नोटबुक एअर सादर करण्याची बातमी आहे. दिल्ली कॅपिटल संघाचा सल्लागार सौरव गांगुलीविषयी आता BCCI लवाद अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद सांभाळत असतानाही गांगुलीने दिल्लीच्या सल्लागाराची भूमिका स्वीकारली असल्याने बंगालच्या 2 क्रिकेटप्रेमींनी ही तक्रार नोंदवली आहे. लंडन ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती सायना नेहवाल ही पहिल्या तिमाही सत्रात सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला बॅडमिंटनपटूमध्ये द्वितीय स्थानावर आहे, तर पहिल्या स्थानी चीनची चेन युफेई आहे. हिंदी मीडियम 2 साठी लवकरच प्रेक्षकांच्या आता भेटीला येणार आहे आणि या सिक्वेलमध्ये अभिनेत्री करीना कपूर महत्त्वपूर्ण अशी भूमिका साकारणार आहे. करीना या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी हिंदी मीडियम हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.